तुम्ही जेवढं निगेटिव्हिटीपासून दूर राहाल तेवढेच तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल. आणि जर तुम्हाला आयुष्यात काही अचीव करायचं असेल तर मात्र हे मस्ट आहे की तुम्ही या सगळ्या निगेटिव्हिटीपासून दूर राहिलं पाहिजे. कुठली जाहिरात येते, कुठली जाहिरात नाही येते, मग जाहिरात येत नाही आहे म्हणून मी माझा अभ्यास करायचा नाही, आणि जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेला अगदी कमी दिवस उरलेत आणि माझा अभ्यास झाला नाही म्हणून मग इतरांच्या नावाने खडे फोडायचे. हे करण्यापेक्षा सगळ्या निगेटिव्ह वातावरणापासून दूर राहा आणि तुमच्या अभ्यासावरती फोकस करा. लाईफमध्ये जे काही हवं आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये आपण वोकॅबलरीज पाहणार आहोत. परत एकदा, यापूर्वी वोकॅबलरीचे बरेचसे पार्ट जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. आणि त्या वोकॅबलरीशी रिलेटेड असणारी PDF-सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेली आहे. तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा आणि तिथून PDF डाउनलोड करून त्याचं स्क्रीनशॉट काढून ते तुम्ही तुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता आणि अशा पद्धतीने नवीन वोकॅबलरी तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये पण आपण वोकॅबलरीचे क्वेश्चन्स घेणार आहोत. बरेचसे शब्द जे आहेत ते तुमच्यासाठी नवीन असतील. बेसिकली इडियम फ्रेजेस जे आहेत तेच आपण घेणार आहोत. सो तुम्ही तयार असाल उत्तरं देण्यासाठी. त्यापूर्वी जर तुम्हाला हे सेशन युजफुल वाटत असतील तर तसं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे आजच्या लेक्चरमधला तो आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. वी आर डॅश डॅश फॉर वी आर डॅश डॅश युअर ॲक्सिडेंट. ठीक आहे. वी आर डॅश डॅश युअर ॲक्सिडेंट असं आहे ते. ऑप्शन काय आहेत? सॉरी फॉर, सॉरी अबाउट, केअरलेस ऑफ, गिल्टी ऑफ. आता तुम्हाला जनरली माहिती आहे की आपण सॉरी 2 वेळेला बोलतो. एक तर आपली काही चूक असेल तेव्हाही आपण बोलतो, आणि आपल्याला जर एखादी गोष्ट ऐकून किंवा एखादं अशी दुःखद घटना घडली असेल तर त्याच्यासाठी पण आपण सॉरी म्हणतो. पण या दोन्ही वेळेला सॉरी म्हणण्यामध्ये थोडासा फरक आहे, तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथे तेच आहे, वी आर डॅश डॅश युअर ॲक्सिडेंट. इथे सॉरी फॉर येईल की सॉरी अबाउट येईल? 2 ऑप्शन तर तुम्ही एलिमिनेट केलेच असतील. आता लक्षात घ्या, जर तुमच्याकडून एखादी चूक झालेली असेल तर आपण काय म्हणतो? सॉरी फॉर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर लेट. आय एम सॉरी फॉर लेट. ठीक आहे. सो आपली चूक असेल तर आपण काय म्हणतो? सॉरी. आणि जर दुसऱ्याचं काहीतरी म्हणजे वाईट झाली, एखादी वाईट बातमी ऐकली आणि त्याच्यासाठी आपल्याला सॉरी म्हणायचं असेल तर आपण म्हणतो सॉरी अबाउट. वी आर सॉरी अबाउट युअर ॲक्सिडेंट असं येईल. हे पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. इंडियन्स आर डॅश डॅश देअर हेरिटेज. याचं तो उत्तर न सांगता पण तुम्हाला म्हणजे विदाऊट ऑप्शन पण यायला पाहिजे. गिल्टी ऑफ, प्राऊड ऑफ, अशेम्ड ऑफ, सॉरी फॉर. अर्थातच याचं उत्तर काय असेल? प्राऊड ऑफ. इंडियन्स आर प्राऊड ऑफ देअर हेरिटेज. प्राऊड ऑफ म्हणजे काय असतं? अभिमान वाटणे किंवा अभिमान असणे. ठीक आहे. अभिमानासाठी आपण प्राऊड ऑफ ही फ्रेज वापरतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता पहिले 2 क्वेश्चन एवढे इझी वाटले की मग तुम्हाला वाटलं असेल अरे काय येतात ते प्रश्न, बट थोडं वॉर्मअप होणं गरजेचं होतं. आता इथून पुढचे जे क्वेश्चन असतील ते थोडे तुमच्यासाठी अननोन असतील. ही ट्राईड टू एक्सप्लेन बट आय कुडंट मेक डॅश डॅश. ही ट्राईड टू एक्सप्लेन बट आय कुडंट मेक डॅश डॅश. ऑप्शन काय आहेत? हेड ऑर टेल ऑफ इट, हेड्स टुगेदर, टेक इन टू वन्स हेड, ग्रीज ऑल, लूज ऑल. आता लक्षात घ्या, तुम्हाला विचारलेलं आहे की इथे कुठली म्हणजे ऑप्शन जो आहे तो करेक्ट बसेल. ही ट्राईड टू एक्सप्लेन बट आय कुडंट मेक. आता याचा अर्थ काय होतो माहिती का? म्हणजे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पाहूयात आपण आणि मग अर्थ काय होतो ते पाहूयात. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 1. ही ट्राईड टू एक्सप्लेन बट आय कुडंट मेक हेड ऑर टेल ऑफ इट. याचा अर्थ काय होतो? आता जर आपण फक्त मेक हेड ऑर टेल ऑफ इट इतकंच घेतलं म्हणजे फ्रेज जर ही घेतली तर याचं मिनिंग होतं अंडरस्टँड ॲट ऑल. अंडरस्टँड ॲट ऑल. पण इथे जे दिलेलं आहे इथे आहे कुडंट. आय कुडंट म्हणजेच काय? त्याने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, त्याने मला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण मला मात्र काही समजलं नाही, मला काहीही अंडरस्टँड झालं नाही. आय कुडंट अंडरस्टँड ॲट ऑल. आय कुडंट अंडरस्टँड एनिथिंग. सो हेड ऑर टेल ऑफ इट, मेक हेड ऑर टेल ऑफ इट म्हणजे काय?
हेड म्हणजे डोकं, टेल म्हणजे शेपटी, म्हणजे काय समजणं. मेक हेड ऑर टेल ऑफ इट याचा अर्थ होईल अंडरस्टँड. बट इथे जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे निगेटिव्ह सेंटेन्स, सो त्याचा अर्थ काय होईल मग, मला काहीही समजलं नाही. सो पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता बाकीचे पण ऑप्शन पाहूयात आपण. हेड्स टुगेदर म्हणजे काय असेल, हेड्स म्हणजे डोके, टुगेदर म्हणजे एकत्र, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची असते आणि मग त्यावेळेला आपण दुसऱ्या कोणाचा तरी विचार घेतो. आपल्याला असं वाटतं की आपण एकट्याने याचा विचार नाही करू शकत किंवा कोणाचं सजेशन घेणं गरजेचं वाटतं, त्याला आपण म्हणतो हेड्स टुगेदर. म्हणजे काय, थिंक ऑफ अ सोल्युशन, थिंक ऑफ अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम विथ अनादर पर्सन, मग आता इथून पुढे कधी काही प्रॉब्लेम असेल, कोणासोबत डिस्कस करायचं असेल तर हेड्स टुगेदर हे तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट ऑप्शन आहे टेक इन टू वन्स हेड. टेक इन टू वन्स हेड म्हणजे काय असेल, काहीतरी डोक्यात घेणं, थोडक्यात आपल्याला असा अर्थ तरी अभिप्रेत होतो. म्हणजेच काय, टू सडनली डिसाइड टू डू समथिंग, म्हणजे एखादी गोष्ट करण्याचं, असं सडनली डिसाईड करायचं, अचानकपणे डिसाईड करायचं एखादी गोष्ट करण्याचं. आणि ही जनरली कशी असेल, ऑफन समथिंग सिली, एक सेकंड, ऑफन समथिंग सिली और सरप्राइजिंग. ठीक आहे, एखादी अशी गोष्ट जी की मोस्टली सिली असेल किंवा सरप्रायझिंग असेल, अशी गोष्ट डिसाईड करणं, त्याला आपण काय वापरतो, टेक इन टू वन्स हेड. देन नेक्स्ट जो ऑप्शन आहे, इथे थोडीशी मिस्टेक आहे. इथे ॲक्च्युली ग्रीज ऑल लॉस ऑल असं नसायला पाहिजे, इथे असायला पाहिजे ग्रास्प ऑल लूज ऑल. याचं मिनिंग काय होतं, एखाद्याला सगळंच काही हवं असतं आणि सगळं मिळवण्याच्या नादात तो सगळंच काही हरवून टाकतो. म्हणजे काय, वन हू वॉन्ट्स एव्हरीथिंग मे लूज इट ऑल. ज्याला सगळं काही हवं आहे तो काहीतरी, म्हणजे तो सगळंच गमावून बसेल, या अर्थाने ते वापरलं जातं. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. या प्रश्नाचं उत्तर समजलं. मेक हेड ऑर टेल ऑफ इट म्हणजे अंडरस्टँड ॲट ऑल. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. सीज एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर. ऑप्शन काय आहेत, मेक हे वाईल द सनशाईन, ॲक्ट प्रॉम्प्टली, हेस्ट मेक्स वेस्ट, हॅबिट इज सेकंड नेचर. आता लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो. सीज एव्हरी अपॉर्च्युनिटी याच्यासाठी कुठली इडियम किंवा फ्रेज आपण वापरतो, तर मेक हे वाईल द सनशाईन. आता इथे तुम्हाला हेचा अर्थ माहिती असायला पाहिजे. हे म्हणजे काय असतं माहिती का, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल, मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आहेत ते शेतकरी कुटुंबातून येतात. आपल्याकडे काय केलं जातं, जनावरांसाठी वैरण किंवा कडबा जो आहे, किंवा ज्याला काही ठिकाणी घासकाडी असं सुद्धा म्हटलं जातं, घासकाडी, हे जे आहे ते साठवून ठेवलं जातं. बरोबर, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे, आता पाऊस असल्यानंतर तर ओली वैरण असतेच, पण उन्हाळ्यामध्ये वगैरे जनरली आपल्याला कडबा वैरण जी आहे ती गुरांसाठी साठवून ठेवलेली असते, त्याला हे म्हटलं जातं. ठीक आहे, हे म्हटलं जातं. मग याचा अर्थ काय होतो की प्रत्येक तुम्हाला मिळालेली जी संधी आहे ना, त्या संधीचं सोनं करायचं. थोडक्यात काय, तर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अ गुड सिच्युएशन. ठीक आहे, म्हणजे जर तुमच्याकडे चांगली परिस्थिती असेल तर त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. हे वाईल द सनशाईन, मेक हे वाईल द सनशाईन. ठीक आहे, मग आता इथे आणखी एक नवीन शब्द तुम्हाला माहीत झाला, हे. सो तुम्ही जर घरी राहून, शेतात राहून, घरच्या कामात मदत करून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही लक्षात कसं ठेवाल. आता इथून पुढे घरी जर समजा तुम्हाला वैरण काढायला सांगितली किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी वैरण काढायला सांगताय, तर त्याला असं नाही म्हणायचं, म्हणजे कडबा आण, वैरण आण असं म्हणण्याऐवजी हे आण म्हणायचं, हे आण. ठीक आहे, हे आण असं ज्यावेळेला तुम्ही म्हणाल ते म्हणतील वेडबीड लागली की काय आला, तर हे म्हणजे काय असतं, वैरण किंवा कडबा. लक्षात राहण्यासाठी म्हणायचं, म्हणजे किमान तुमच्या घरी नसेल, तुम्ही शेतात नसाल, पण किमान मी आत्ता असं म्हटले तर तुमच्या ते लक्षात राहील. ठीक आहे, मेक हे वाईल द सनशाईन असतानाच हे करून ठेवा, म्हणजे वैरण कडबा करून ठेवा, म्हणजे सीज एव्हरी अपॉर्च्युनिटी
फॉर. ठीक आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ गिवन फ्रेज. व्हाईट एलिफंट, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल हे, म्हणजे मी तरी खूप वेळा ऐकले, मराठीतून ऐकले. अ व्हेरी रेअर एलिफंट, कॉस्टली अँड युजलेस पोजेशन, डेंजरस थिंग, अ व्हेरी व्हॅल्युएबल प्रेझेंट. व्हाईट एलिफंट म्हणजे काय असतं, याला मराठीत म्हटलं जातं पांढरा हत्ती. मग मला आठवतं की आमच्या इथे एक जणाला गाडी घ्यायची होती आणि ही वॉज ट्राईंग टू बाय अ कार, बट त्याला बाकीचे लोक म्हणत होते की पांढरा हत्ती घेऊन काय करायचं आहे. अँड आय वॉज नॉट गेटिंग की पांढरा हत्ती घेऊन काय करायचं आहे मीन्स वॉट. तर पांढरा हत्ती म्हणजे कॉस्टली, एखादी महागडी वस्तू, बट जी युजलेस पण असते, म्हणजे ती तितकीशी उपयोगी नसते. ठीक आहे, सो महागडी आणि तितकीशी उपयोगी नसणारी जी वस्तू असते त्याला व्हाईट एलिफंट असं म्हणतात, पांढरा हत्ती असं म्हणतात. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज ऑर इडियम. टॉप्सी टर्वी. टॉप्सी टर्वी म्हणजे काय. टॉप्सी टर्वी, अपसाइड डाऊन, टॉप टू बॉटम, इन टोटल डिसऑर्डर, व्हर्टिकली. आता लक्षात घ्या, याचे 2 मिनिंग होतात तसं तर टॉप्सी टर्वीचे, पण जो आपला आन्सरमध्ये असायला पाहिजे तो म्हणजे ऑप्शनमध्ये आहे तो आहे अपसाइड डाऊन. ठीक आहे, अपसाइड डाऊन म्हणजेच काय असतं तर उलटं फुलटं, उलट सुलट. ठीक आहे, मग आता जर आपण पाहिलं तर याचं टॉप्सी टर्वी दुसऱ्या एका ठिकाणी पण वापरलं जातं, दुसऱ्या एका अर्थाने पण वापरलं जातं. दॅट इज इन अ स्टेट ऑफ कम्प्लीट कन्फ्युजन. इन अ स्टेट ऑफ कम्प्लीट कन्फ्युजन. ठीक आहे, अँड डिसऑर्डर. पण जनरली हे अपसाइड डाऊन या अर्थाने वापरलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज ऑर इडियम. टू प्ले ट्रॉन्ट, हे माहिती असायला पाहिजे. टू प्ले ट्रॉन्ट म्हणजे काय. टू प्ले विथ स्किन, बी फेथफुल टू प्ले फॉल्स, टू स्टे अवे फ्रॉम स्कूल विदाउट गुड रिझन्स. हॅव यू एवर प्लेड ट्रॉन्ट. टू प्ले ट्रॉन्ट म्हणजे काय. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल विदाउट रिझन. आपल्या मराठी भाषेमध्ये याला म्हणतात दांडी मारणे. दांडी मारणे म्हणजे टू प्ले ट्रॉन्ट. सो इथून पुढे लेक्चरला दांडी मारली किंवा इथून पुढे स्कूलला कोणी दांडी मारली, टू प्ले ट्रॉन्ट ही जी इडियम आहे ती तुम्हाला यूज करायची, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज ऑर इडियम. रेड टॅपिझम. रेड टॅपिझम म्हणजे काय असतं, अर्थावरून म्हणजे शब्दावरूनच अर्थ तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ऑप्शन्स काय आहेत. वॉर्निंग ऑफ डेंजर, रॅशनेस, टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज, शोईंग अनड्यू कॉशन इन डुईंग समथिंग. रेड टॅपिझम काय असेल याचा अर्थ. तुम्ही मराठीमध्ये एक शब्द ऐकला असेल खूप वेळा, त्याला म्हटलं जातं लाल फितीचा कारभार. लाल फितीचा कारभार म्हणजे बऱ्याचदा आपण हे ऐकतो की एखादं काम करायचं आहे, त्याच्यामध्ये एवढ्या ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असतात की त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागतो, किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याच्यासाठी दुसरी एक म्हण आहे, ती म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब. ठीक आहे, म्हणजे लांबड लागत राहते. दॅट इज टू मच ऑफिशियल फॉर्मॅलिटीज. पर्याय क्रमांक 3 असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. रेड टॅपिझम, लाल फितीचा कारभार. लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्याचदा एक्झामसाठी, म्हणजे आत्ता सध्या पण तुमचं हेच चालू असेल, एक्झामसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काढायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बिझी आहात, पण बऱ्याचदा तुम्हाला वेळेत डॉक्युमेंट्स मिळत नाहीत, जाल तिथे तुम्हाला डिले होत जातं, लेट होत जातं, तर तिथे तुम्ही हा शब्द जो आहे तो यूज करू शकता तुमच्या लक्षात राहण्यासाठी. द नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, अ ऑइल टंग्ड पर्सन, इथे ॲन असायला पाहिजे. ॲन ऑइल टंग्ड पर्सन इज. ऑइल टंग्ड पर्सन म्हणजे काय. डोसाईल, वर्साटाईल, फ्लॅटरर, सॉफ्ट स्पोकन. आता लक्षात घ्या, इथे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे ऑइली टंग. ऑइली टंग्ड. ऑइली टंग म्हणजे काय असतं ना, की खूप असं सॉफ्टली स्मूथ स्पोकनवाला जो, म्हणजे खूप काय म्हणतो आपण त्याला, स्मूथली बोलणं, त्याला आपण काय म्हणतो, स्मूथ स्पोकन. त्याला काय म्हणतो आपण, ऑइली टंग्ड. पण ज्यावेळेला आपण हे, म्हणजे हे दुसऱ्या अर्थाने पण पर्सनसाठी कधी वापरलं जातं, तर एखादा पर्सन जो असतो तो फ्लॅटरर असतो. तर फ्लॅटरर म्हणजे काय, तर खूप जास्त स्तुती करणारी व्यक्ती.
एखादी व्यक्ती खूप जास्त स्तुती करत असते, स्पेसिफिकली तेव्हा जेव्हा आपलं काम म्हणजे काहीतरी काम काढून घ्यायचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पैसे पाहिजे आहेत, बाहेर जायचं आहे किंवा तुम्हाला कुठेतरी जायला परमिशन हवी आहे. मग सकाळी सकाळी उठल्यापासून मम्मी पप्पांना लाडीगोडी लावायची काम चालू असतात, की सकाळी उठल्या उठल्या आईला म्हणायचं तू किती काम करतेस गं, तू दमून जातेस का, एवढं गोड बोलायचं, एवढं गोड बोलायचं की मग आईने विचारलं पाहिजे काय पाहिजे बबड्या तुला, काय पाहिजे तुला आज दीदी, आणि मग आपण सांगायचं की असं असं मला बाहेर जायचं आहे, परमिशन हवी. सो दॅट इज फ्लॅटरर अँड ऑइल टंग्ड पर्सन. ठीक आहे, तुम्ही पण बऱ्याचदा हे बनत असाल. तुम्ही कधी असं एक्सपिरियन्स केले का, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी आहे का अशी व्यक्ती की जी नेहमीच असं हे करत असते, स्तुती करत असते? तर त्याचं नाव कमेंटमध्ये लिहा. त्याच्यानंतर नाव लिहा, म्हणजे फक्त नाव नका लिहू, ते मला माहिती असावं म्हणून नाही विचारते. हे अन ऑइल टंग्ड पर्सन ही इडियम तुमच्या लक्षात राहावी म्हणून सांगते. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज कट आउट फॉर अ शोल्डर नाही, ही इज कट आउट फॉर अ सोल्जर. ठीक आहे. इन दिस सेंटेन्स कट आउट मीन्स वॉट? कट आउटचा अर्थ काय होतो? तर कट आउट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षा करताय म्हणजे सगळ्यात पहिलं स्वप्न हेच असतं की माझा कट आउट लागला पाहिजे. सो व्हॉट इज कट आउट? टू कट ऑफ रिलेशन्स विथ, टू हॅव नो टेस्ट फॉर, हॅव सिम्पथी फॉर, हॅव द क्वालिटीज नीडेड ऑफ. आता इथे तुम्हाला वाक्यावरूनच याचा अर्थ समजतोय. ही इज कट आउट फॉर अ सोल्जर. इथे कट आउट फॉर ही पूर्ण फ्रेज यायला पाहिजे. आणि कट आउट फॉरचा अर्थ काय होतो? हॅव द क्वालिटीज नीडेड ऑफ, म्हणजे च्यासाठी तंतोतंत बसणारा, म्हणजे त्याच्याकडे त्या सर्व क्वालिटीज आहेत ज्या एका सोल्जरकडे असायला पाहिजेत, म्हणजे तो सोल्जर म्हणू शकतो. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की तो अगदी त्या ह्याच्यासाठी फिट आहे, किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो की तुझ्या पर्सनॅलिटीसाठी डिपार्टमेंट खूप छान आहे, किंवा तुझी पर्सनॅलिटी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूपच उठून दिसेल. सो कट आउट फॉर त्या अर्थाने ते वापरलं जातं. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय कॅनॉट मेक आउट द मिनिंग ऑफ दिस वर्स. आय कॅनॉट मेक आउट द मिनिंग ऑफ दिस वर्स. इन दिस सेंटेन्स मेक आउटचा अर्थ काय होतो? इन्व्हेंट, ॲप्रिशिएट, अंडरस्टँड, नन ऑफ दिस. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला वाक्यावरूनच समजते आय कॅनॉट मेक आउट द मीनिंग ऑफ द वर्स. मीनिंग ऑफ द वर्स म्हणजे काय? आय कॅनॉट अंडरस्टँड. अर्थ काय होईल इथे मेकआउटचा? अंडरस्टँड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला शोधायचं आहे. वर्कर्स कॉल्ड ऑफ द स्ट्राईक. वर्कर्स कॉल्ड ऑन द स्ट्राईक. वर्कर्स कॉल्ड ऑफ द स्ट्राईक. वर्कर्स कॉल्ड आउट द स्ट्राईक. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा तर या वाक्यातून काय सांगायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यातून त्यांना सांगायचं की वर्कर्सनी त्यांचा जो स्ट्राईक आहे, संप जो आहे तो बंद केला किंवा मागे घेतला. सो मागे घेणे याच्यासाठी किंवा कॅन्सल करणे याच्यासाठी कॉल्ड ऑफ, OFF ही जी फ्रेज आहे ती वापरली जाते. कॉल्ड ऑफ पर्याय क्रमांक 3 असेल ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. लेक्चर युजफुल वाटते की नाही, ही वोकॅबलरी युजफुल वाटते की नाही हे मला नक्की सांगा. तुमच्यासाठी याच्यातले काही वर्ड्स नवीन आहेत की नाही हे सुद्धा नक्की सांगा, कारण तुमचा फीडबॅकच असतो जो मला मोटिवेट करतो पुढचे लेक्चर्स घेऊन येण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. डोंट गो बाय हिज टॉक when the time comes he will show his feathers. Don't go by his talk when the time comes he will show his feather. तो जे बोलतोय ना त्याच्यावरती आपण म्हणतो ना बरं, त्याच्या बोलण्यावरती जाऊ नको, वेळ आली की तुला कळेल. सो डोंट गो बाय हिज टॉक when the time comes he will show his feathers. वेळ आली की तो त्याचे पंख दाखवेल. आता पंख दाखवेल म्हणजे काय? इन दिस सेंटेन्स will show his feathers is the symbol of. कशाचा सिम्बॉल आहे हा? करेज, क्रुएल्टी, शोईनेस, कॉवर्डिस. आता लक्षात घ्या की एखादी व्यक्ती खूप मोठ्या बडाया मारते, असं करू तसं करू, मी हे करेन ते करेन, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे. आणि जेव्हा ॲक्च्युली वेळ येते ना त्यावेळेला ती व्यक्ती घाबरून पळून जाते किंवा मागे कुठेतरी लपून बसते आणि तुम्हाला पुढे घालते. सो शो हिज फेदर्स याचा अर्थ इथे होतो कॉवर्डिस, म्हणजे भित्रेपणा दाखवणं. ठीक आहे. शो हिज फेदर्सचा अर्थ होईल कॉवर्डिस, म्हणजे थोडक्यात त्याचं भित्रेपणा किंवा पळपुटेपणा नाही म्हणता येणार आपल्याला, पण भित्रेपणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज. गिफ्ट ऑफ द गॅब.
खूप वेळा ऐकलं असेल हे पण. गिफ्ट ऑफ द गॅप खूप वेळा विचारलं, MPSCला तर वारंवार विचारलं जातं. गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे काय? टू बी लकी, टू गेट समथिंग, टू डिस्ट्रीब्यूट समथिंग, टॅलेंट फॉर स्पीकिंग. एखादी व्यक्ती ना तिच्याकडे खूप असं मस्त असं स्किल असतं जे म्हणजे बोलण्याचं, ज्याला आपण भाषण कौशल्य असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी वापरली जाणारी इडियोम आहे गिफ्ट ऑफ द गॅप. गिफ्ट ऑफ द गॅप मीन्स टॅलेंट फॉर स्पीकिंग. एखाद्या व्यक्तीकडे भाषणाचं कौशल्य, बोलण्याचं कौशल्य असणं, दॅट इज टॅलेंट फॉर स्पीकिंग. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियोम अँड फ्रेज टू रीड बिटवीन द लाईन्स. हे तर मी लेक्चरमध्येच खूप वेळा म्हटलेली आहे की तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन जे आहे ते जमलं पाहिजे. रीडिंग बिटवीन द लाईन्स मीन्स व्हॉट? टू सस्पेक्ट, to read carefully, to understand the hidden meaning of writing, to do unless things. आता लक्षात घ्या, बऱ्याचदा ज्यावेळेला म्हटलं जातं ना रीडिंग बिटवीन द लाईन, खूप सगळे IAS ऑफिसर्स ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगतात की तुम्हाला हे जमलं पाहिजे. रीडिंग बिटवीन द लाईन म्हणजेच काय? तुम्हाला हिडन मिनिंग जे आहे ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. कुठल्याही रायटिंगमधलं, कुठल्याही टेक्स्टमधलं हिडन मिनिंग जे आहे ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. म्हणजे एखादं न्यूजपेपर तुम्ही रीड करत आहात तर न्यूजपेपरमध्ये जेवढं दिलं आहे तेवढंच तुम्हाला माहिती असायला पाहिजे का नाही, त्याच्यात जे दिलेलं नाही त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. सो टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ द रायटिंग. पर्याय क्रमांक 3. द नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ब्रिंग्स आउट द मिनिंग ऑफ द गिवन इडियोम. अगेन एक इडियोम दिलेली आहे. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ. झालेलं आहे, आठवते की नाही? आठवत नसेल मागचं लेक्चर पहा. ज्यांना माहिती नाही हे झालं की नाही त्यांनी ते लेक्चर 100% पाहिलं नाही, सो पाठीमागचे वोकॅब्युलरीचे लेक्चर पहा. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ म्हणजे काय असतं? ओनली जस्ट, हार्डली, इन टाईम की हरिडली. तर याचं मिनिंग होतं ओनली जस्ट म्हणजे अतिशय थोडक्यात. अतिशय थोडक्यात. आणि त्याच्यासाठी आपण एक सेंटेन्स पण पाहिलेलं की तो अतिशय थोडक्यात बचावला. बाय द स्किन ऑफ वन्स टीथ, अतिशय थोडक्यात, ओनली जस्ट. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ब्रिंग्स आउट द मिनिंग ऑफ द गिवन इडियोम. टू शो द व्हाईट फिदर, टू शो द व्हाईट फिदर, टू सी पीस, टू बिकम पोलाइट, टू शो साइन ऑफ कॉवर्डिस, टू शो ॲरोगन्स. याचं मिनिंग काय असेल? आत्ता आपण पाहिलं होतं शो हिज फेदर. इथे अगेन आहे टू शो व्हाईट फेदर. दोन्हीचा अर्थ सेमच आहे. टू शो साइन ऑफ कॉवर्डिस, कधीतरी म्हणजे बऱ्याचदा तर पराभव पत्करणे किंवा मग आपला जो भित्रेपणा आहे तो दाखवणे. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं टू शो द व्हाईट फेदर. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ब्रिंग्स आउट द मिनिंग ऑफ द गिवन इडियोम. टू रूल द रोस्ट. टू रूल द रोस्ट म्हणजे काय? टू बी इन कंट्रोल, एक्सलंट चॉईस, टू रन अवे, टू फाईट वन्स राईट. अर्थ काय होत असेल याचा? अर्थात एका शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल. टू रूल द रोस्ट म्हणजे टू बी इन कंट्रोल. टू बी इन कंट्रोल म्हणजे एखाद्याच्या नियंत्रणात राहणे. नियंत्रणात राहणे. ठीक आहे, राहणे. टू रूल द रोस्ट, टू बी इन कंट्रोल असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ब्रिंग आउट द मिनिंग ऑफ द गिवन इडियोम. हॉब्सन्स चॉईस. हॉब्सन्स चॉईस कधी ऐकलं आहे का? MPSCच्या बाबतीत तर म्हणजे तुम्ही आला तिकडे आणि तुम्ही एक्झाम द्यायला लागलात तर तुम्ही स्वतःला हे सांगायलाच पाहिजे एक्झामच्या आधी स्टडी करताना. इट इज हॉब्सन्स चॉईस. हॉब्सन्स चॉईस मीन्स व्हॉट? एक्सेप्ट ऑर लीव द ऑफर, टू सरेंडर, फिलिंग ऑफ इनसिक्युरिटी, फिलिंग ऑफ स्ट्रेंथ. बऱ्याच जण अशी सिच्युएशन असते. म्हणजे आता हॉब्सन्स चॉईस आपण ॲक्च्युली जर पाहिलं तर त्याचं मिनिंग काय आहे? अ चॉईस ऑफ टेकिंग what is available or nothing at all. एक सेकंड, एकच सेकंड. नथिंग ॲट ऑल. आता लक्षात घ्या याचा अर्थ काय होतो? जे आहे ते घ्या नाही तर काहीच नाही मिळणार. याचा अर्थ काय? यू डोंट हॅव एनी चॉईस, एक्सेप्ट ऑर लिव्ह इट. एक तर एक्सेप्ट करा किंवा सोडून द्या. यू हॅव नो चॉईस, किंवा आपण असं म्हणूयात की ओनली वन चॉईस. एकच चॉईस आहे ना तुमच्याकडे.
म्हणजे एकच ऑप्शन आहे, एक तर घ्या नाही तर घेऊ नका, जे आपण म्हणतो ना डू ऑर डाय त्या टाईपमध्ये. सो ॲक्सेप्ट ऑर लीव द ऑफर, हॉब्सन्स चॉईस. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम अँड फ्रेज टू बी लाईक अ डॉग विथ 2 टेल्स. लास्टवाला क्वेश्चन असेल हा. अर्थावरूनच म्हणजे इडियम वाचल्यानंतरच लक्षात येत असेल की याचं मिनिंग काय आहे. ऑप्शन्स काय आहेत, टू हॅव विशियस क्रुएल आईज, दुसरा आहे टू फील व्हेरी प्राऊड अँड हॅपी अबाउट समथिंग, तिसरा ऑप्शन आहे टू बी अनॉइड बाय समथिंग, आणि चौथा ऑप्शन आहे टू बी डिसेटफुल अँड इनसिन्सिअर. आता लक्षात घ्या, एखादा डॉग आहे अँड इफ द डॉग हॅज 2 टेल्स देन हाऊ दॅट डॉग विल फील. जर एखादा कुत्र्याने त्याला 2 शेपूट आहेत तर त्याला कसं वाटेल, त्याला खूप आनंद होईल, म्हणजे त्याला खूप छान वाटेल की अरे सगळ्यांकडे एकच आहे, माझ्याकडे 2 आहे. म्हणजे टू फील व्हेरी प्राऊड अँड हॅपी अबाउट समथिंग दॅट इज टू बी लाईक अ डॉग विथ 2 टेल्स. मग आपण असं म्हणू शकतो की एखाद्याचं ज्यावेळेला सिलेक्शन होतं त्यावेळेला तो कसं फील करतो, ही फील्स लाईक डॉग विथ 2 टेल्स. ठीक आहे, म्हणजे त्याला खूप प्राऊड आणि आनंदीसुद्धा वाटतं. सो आपण जेवढे पण वर्ड्स आजच्या याच्यामध्ये पाहिलेले आहेत इडियम आणि फ्रेजेस, ते आपण एकदा रिवाईज करूयात, कुठले कुठले पाहिले, आणि हे जे सगळे वर्ड्स आहेत, सगळी वोकॅबलरी आहे ती तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्राम चॅनलचं नाव जे आहे ते वॉरियर ऑफिसर असंच आहे, आणि लिंक तुम्हाला टेलिग्रामची कुठे मिळणार आहे तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. मग आता पहिला शब्द, मेक हेड ऑर टेल ऑफ म्हणजे काय, अंडरस्टँड ॲट ऑल. देन हेड्स टुगेदर, आपण पाहिलेलं की एखाद्या ठिकाणी आपल्या डोकं नाही चालत आहे तर आपण दुसऱ्याचं सजेशन घेतो. थिंक ऑफ अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम विथ अनदर पर्सन. देन टेक इन टू वन्स हेड म्हणजे काय असेल तर अर्थात टू सडनली डिसाईड टू डू समथिंग, ऑफन समथिंग सिली ऑर सरप्रायझिंग, असं काहीतरी अचानकपणे ठरवणं जे की सिली किंवा सरप्रायझिंग असू शकतं. देन ग्रास्प ऑल, लूज ऑल, वन हू वॉन्ट्स एव्हरीथिंग मे लूज इट ऑल, ज्याला सगळंच काही हवं आहे तो सगळंच काही हरवून बसेल. मराठीमध्ये आपण असं पण म्हणतो बऱ्याचदा, अति तिथे माती. देन मेक हे वाईल द सनशाईन, टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अ गुड सिच्युएशन. हे मीन्स वॉट, हेचं लिहून ठेवा, कडबा किंवा वैरण. ठीक आहे. देन नेक्स्ट वोकॅब जी पाहिली होती आपण, इथे मी लिहिलेलंच आहे हेचं पण. व्हाईट एलिफंट म्हणजे काय असतं, कॉस्टली अँड युजलेस पजेशन, खूप कॉस्टली अशी गोष्ट आणि जी युजलेस पण ठरू शकते. देन टॉप्सी टवी, अपसाईड डाऊन किंवा इन अ स्टेट ऑफ कम्प्लीट कन्फ्युजन ऑर डिसऑर्डर. देन नेक्स्ट आहे टू प्ले ट्रॉन्ट म्हणजे काय, दांडी मारणे. टू स्टे अवे फ्रॉम स्कूल विदाउट परमिशन, हॅव यू एव्हर प्लेड ट्रॉन्ट, मला सांगा कमेंट करून तुम्ही कधी ट्रॉन्ट प्ले केली आहे का, म्हणजे दांडी मारली आहे का. रेड टॅपिझम म्हणजे काय असतं, ब्युरोक्रॅटिक प्रोसिजर म्हणजे लाल फितीचा कारभार, जिथे की खूप असं कामं जी आहेत ती लांबत जातात. देन ऑइली टंग म्हणजे असतं एक्सेसिव्हली स्मूथ स्पोकन, सॉफ्ट स्पोकन किंवा फ्लॅटरर, खूप जास्त स्तुती करणारे. हे 2 जे आहेत ते समानार्थी शब्द असतील. देन कट आउट फॉर म्हणजे हॅव द क्वालिटीज नीडेड ऑफ, त्यासाठी तंतोतंत जुळणारा किंवा आवश्यक असणाऱ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असतील, त्याला आपण म्हणू कट आउट फॉर. देन मेकआउट म्हणजे काय असेल, अंडरस्टँड, समजून घेणे. देन शो वन्स फेदर्स, डिस्प्ले कॉवर्डिस, भित्रेपणा दाखवणे. देन गिफ्ट ऑफ द गॅप, टॅलेंट फॉर स्पीकिंग. देन टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ द रायटिंगचं हिडन मिनिंग जे आहे ते समजून घेणं. अँड बाय द स्किन ऑफ वन्स टीथ म्हणजे ओनली जस्ट, अगदी थोडक्यात. देन नेक्स्ट जे आहेत, नेक्स्ट जी इडियम आहे ती आहे शो द व्हाईट फेदर, मीन्स बिहेव इन अ कॉवर्डली फॅशन म्हणजे पराभव स्वीकारणे किंवा भित्रेपणा दाखवणे, कॉवर्डिस. ठीक आहे. देन टू रूल द रोस्ट, बी इन कम्प्लीट कंट्रोल, कोणाच्या तरी कम्प्लिटली कंट्रोलमध्ये असणं, टू रूल द रोस्ट. हॉब्सन्स चॉईस, यू हॅव ओनली वन चॉईस, अ चॉईस ऑफ टेकिंग व्हॉट इज अवेलेबल ऑर नथिंग ॲट ऑल. अँड देन लास्ट टू बी लाईक अ डॉग विथ 2 टेल्स, तुम्हाला पण लवकर 2 टेलचा डॉग व्हायचं आहे ना, येस म्हणा. टू फील व्हेरी प्राऊड अँड हॅपी अबाउट समथिंग, लवकरच असं तुम्ही म्हणू शकता की मला लवकरच 2 टेलचा डॉग व्हायचं आहे.
म्हणजे तुमच्या लक्षात तरी राहील, कारण तुम्हाला स्वतःबद्दल प्राऊड फील करून घ्यायचं आहे, देन हॅपी पण फील करून घ्यायचं आहे. सो हे कधी होईल? ज्यावेळेला तुम्ही एक्झाम द्याल आणि एक्झाम क्वालिफाय व्हाल. ठीक आहे. सो आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, बरीचशी नवीन वोकॅबलरी पण तुम्हाला याच्यातून शिकायला मिळाली असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर न विसरता तसं मला सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर ते तुम्ही डेफिनेटली मला देऊ शकता. आणि त्यासोबतच लेक्चर आवडले, समजले असं वाटत असेल, वोकॅबलरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि बाकीची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी, लेक्चरची पण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.